सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान महायुतीतला तिढा अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे आणि सातारा सांगलीमध्ये शिवसेना आता किंग मेकर ठरणार असं चित्र आहे। आजच्या बैठकीकडे त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाची बैठक आहे आज साताऱ्यामध्ये। ही बैठक पार पडतेय। मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आता सुरू झालेली आहे आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज महत्वपूर्ण बैठक शिवसेनेची या ठिकाणी पार पडते। खरं तर मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही महत्वाची बैठक या ठिकाणी पार पडते। नगरपालिकेचे सदस्य असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती या सदस्यांची बैठक या ठिकाणी पार पडते आणि या बैठकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा देण्याबाबत त्यात चर्चा होणार आहे। खरं तर 2 दिवसापूर्वी याच हॉटेलमध्ये मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर त्यांनी त्यांचा पाठिंबा हा महायुतीच्या उमेदवारालाच असल्याचं काल जाहीर केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर सुनील तटकरे यांच्यात जी बैठक झाली त्याच्यामध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आता फक्त विषय राहतो तो शिवसेनेचा आणि शिवसेनेनं अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली दिसत नाहीये। त्यामुळेच ही बैठक महत्वपूर्ण ठरते। या बैठकीमध्ये आज काय निर्णय होतो ते महत्वाचं आहे। कारण या बैठकीच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यांच्यापर्यंत हा निर्णय पाठवला जाईल, सांगितला जाईल आणि त्यानंतर त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची बैठक होईल। खरं तर महायुतीच्या उमेदवाराला लागणारं जी काही संख्याबळ आहे ते महत्वाचं आहे। राष्ट्रवादीच असेल, शिवसेना असेल, यांच्या वतीनं ही दोघांनीही पाठिंबा जर जाहीर केला तर त्याप्रमाणे त्यांचा विजय निश्चित आहे। मात्र अजून देखील शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केलेली दिसत नाहीये। त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।